काका, जमिनीची सुपीकता म्हणजे काय? जमिनीची सुपीकता बघण्याची 2-3 आपल्याला उपाय आहेत. हं, एक म्हणजे ती माती खूप कसदार तयार झाली. हां, म्हणजे काय झालं आहे की समजा आम्ही खोदतोय तर सहजतेने खोदली गेली पाहिजे आणि खोदताना इथे अशी त्याची मुळं दिसली पाहिजेत अच्छा. आणि ते मातीचा जो गंध रचना ही चांगली झाली दिसली पाहिजे डोळ्याला. आता रंग काळपट आहे म्हणजे याच्यामध्ये ह्युमस चांगला आहे, ऑर्गॅनिक मॅटर आपल्याला दिसतो आहे. हा एक पहिला भाग झाला. अशी माती जर असेल तिथे वाढणारी पिकं त्याची खूड मजबूत होईल, पानं सशक्त असतील, तजेलदार दिसतील आणि तिसरं उत्पादनामध्ये दिसेल. तिन्हीचं मिळून एक सुपीकतेचं लक्षण असतं की माती पहिली सुपीक होते, मग त्या सुपीक मातीत पिकं चांगली वाढतात, रोग कमी येतात, कीड कमी येते आणि वनस्पती स्वधर्माने वाढते. बरं. स्वधर्माने म्हणजे तिचं जे विहित आयुष्य आहे त्या विहित आयुष्या योग्य काळामध्ये योग्य फुलं येणं, योग्य पद्धतीने ती वाढणं आणि त्याच्यात अन्नामध्ये चव आणि गंध रुची असणं हे म्हणजे सुपीक मातीचं लक्षण आहे. ही सुपीकता तयार करता येते आणि ती तयार करायची असते. सुपीक मातीमध्ये शास्त्रीयदृष्ट्या 2 महत्त्वाचा मुद्दा असतात. एक म्हणजे पडणारा पावसाचा थेंब तिथे जिरला पाहिजे, बरोबर. म्हणजे माती स्वच्छ झाली पाहिजे, त्याला म्हणतात मातीची स्वच्छता. दुसरी असते मातीची सुपीकता, आपण आता त्याच्याबद्दल बोललो. आणि तिसरं असते मातीची उत्पादकता, त्याच्याबद्दल आपण बोललो. हे 3 फिजिकल, बायोलॉजिकल आणि केमिकल अशा 3 प्रॉपर्टीज असतात, त्यात सुपीक मातीमध्ये परिपूर्ण असतात. तर ही सुपीकता आपल्याला तयार करता येते. त्याला बराच कालावधी लागतो आणि बरेच नैसर्गिक घटकांपासूनही करता येते, निसर्गाच्या मदतीने करता येते आणि पिकांच्या रचनेतनंही करता येते. तर ही सुपीकता आपल्याला तयार करायला लागते आणि टिकवायला लागते, ते आपोआप होत नाही.